राधे राधे. आज आपण शिकणार आहोत की स्टार्टअप ब्रायडल डिझाईन कशी ड्रॉ करायची आणि फिनिशिंग येण्यासाठी नक्की काय केलं गेलं पाहिजे. सुरुवातीला एक बॉक्स म्हणजे कंटेनर मी इथे तयार करून घेतलेला आहे. सेंटरला जर तुम्ही बघाल तर त्यामध्ये मी स्कॅलप आणि प्लस काही डोअर्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि सेम कॉलम आपण लेफ्ट आणि राईट साईडला ड्रॉ करून त्यामध्ये हम्स ड्रॉ करून आत्ता मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे, म्हणजेच एक ट्रायंगल. पुन्हा त्या आतमध्ये एक ट्रायंगल. महल ड्रॉ करण्यासाठी आपण सुरुवातीला बेस तयार करून घेत आहोत आणि तो बेस म्हणजे कसा की दारं आणि खिडक्या ह्याप्रमाणे इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण ट्रायंगलच्या आतमध्ये आपण फिलिंग करत आहोत. आता सेकंड क्वेश्चन की फिनिशिंग येण्यासाठी नक्की काय केलं गेलं पाहिजे. फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचा कोन हा प्रोफेशनल असायला पाहिजे. जर तुम्ही होममेड कोन बनवताय अत्यंत बारीक अशी त्याची टीप असली पाहिजे. टीप ही किती असली पाहिजे तर धाग्या इतकी टीप असेल प्रत्येक कोनाची, असा तो एक कोन तुमचा दररोज फ्रेश असायला हवा जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस करताय. अशा वेळेस फिनिशिंग ही एका दिवसामध्ये येणारी गोष्ट नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायचे आहेत. हम्स फॉर एक्झाम्पल एक गोष्ट घ्या. सुरुवातीपासून जर मेहंदी शिकायची असेल तर एक लाईन आपण ड्रॉ करून बघतो, मग त्यानंतर आपण डॉट शिकतो, मग हम्स कसे ड्रॉ करायचे म्हणजे स्कॅलप कसे ड्रॉ करायचे ह्या गोष्टींचा आपण अभ्यास आणि आपण प्रॅक्टिस करतो. पण कशाने? प्रोफेशनल मेहंदी कोणानेच. आणि ही प्रॅक्टिस हातावरती आणि पेपरवरती अशा दोन्ही प्लेसेसवरती केली गेली पाहिजे. दोन्ही प्लेसेसवरती प्रॅक्टिस करताना मात्र कोन हा प्रोफेशनलच असला पाहिजे आणि प्रॅक्टिस ही वारंवार असली पाहिजे, म्हणजे सातत्य त्यामध्ये असायला हवं, तरच तुमची फिनिशिंग ही छान येणार आहे. काहींच्या अपेक्षा असतात की फिनिशिंग एका दिवसामध्ये का येत नाही किंवा आम्ही महिना झाला प्रॅक्टिस करतो आहे तरी फिनिशिंग का बरं येत नाही. जेव्हा तुम्हाला मेहंदीमधलं काहीच माहीत नसतं की कोणत्या एलिमेंटला काय बोलायचं आहे किंवा तो एलिमेंट कशा पद्धतीने ड्रॉ केला गेला पाहिजे, हा स्टडीचा भाग आहे की पहिले गोष्टींची माहिती करून घ्या. त्या गोष्टी कोणत्या पद्धतीने ड्रॉ केल्या जातात, काढल्या जातात, त्या काढण्याची टेक्निक समजून घ्या आणि टेक्निक समजल्यानंतर त्यावरती प्रॅक्टिस करणं वारंवार आणि प्रॅक्टिसमधूनच तुम्ही शिकता, ते म्हणजे तुमची येते ती फिनिशिंग. डायरेक्ट फिनिशिंग म्हणजे डायरेक्ट तुम्ही फिनिशिंगपर्यंत नाही पोहोचू शकत. पहिले तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही 6 महिन्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट फिनिशिंगमध्ये येण्यासाठी तुम्ही तुमचा प्रयत्न जे 6 महिन्यापूर्वी घेतलेले जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न तुमचे फळाला येतील. आता एखादा क्लास करत असताना देखील पहिले तुम्ही शिकत असता, त्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतात आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा त्या गोष्टींची वारंवार प्रॅक्टिस करता आणि त्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य ठेवता, तेव्हा त्या सातत्यातून येतं ते म्हणजे आपली फिनिशिंग. तर ह्या पद्धतीने फिनिशिंग का येत नाही याचं एक उत्तमातलं उत्तम आन्सर तुम्हाला मिळाला असेल, उत्तर तुम्हाला मिळालं आहे अशी अपेक्षा करते. आता महल ड्रॉ करताना आपण महल अगोदर देखील ड्रॉ केलेला होता, त्यामध्ये पण आपण एक बेसमेंट तयार करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला घरासारखा आकार किंवा टपाल पेटीसारखा आकार जर तुम्ही म्हणालात तरी देखील चालणार आहे, असे तुम्ही तयार करायचे आहेत. पहिला फोकस तुमच्या सेंटरला राहील आणि त्यानंतर लेफ्ट आणि राईटला. महलच्या आतमध्ये ड्रॉ करताना मुकुट तुम्हाला ह्याच पद्धतीने जरी तुम्ही ड्रॉ करताय तरी तो अत्यंत सुंदर असा दिसणार आहे. महलाच्या आतमध्ये तुम्ही झुमका दाखवू शकता, लोटस दाखवू शकता, एलिफंट दाखवू शकता, पिकॉक दाखवू शकता, ह्यांसारखे वेगवेगळे एलिमेंट तुम्ही ड्रॉ करू शकता. फिगरमध्ये तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि पुन्हा लेफ्ट आणि राईट साईडला काय करायचं, तर लेफ्ट आणि राईट साईडला तुम्ही बाल्कनी दाखवू शकता. जसं की आपण लास्ट महल लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला ते सांगितलं होतं. आणि आत्ताच्या महल लेक्चरमध्ये आपण पुन्हा काही डोअर्स तयार करणार आहोत इथे आणि डोअर तयार केल्यानंतर बाजूला आपण त्याच्यावरती एक एक एलिफंट देखील दाखवणार आहोत. तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. जर माझे क्लासेस तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने समजत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते. तुमचे
काही क्वायरीज येतील आणि त्या क्वायरीज सॉल्व करण्याचा मी नेहमीच प्रयत्न माझा असेल. आता मी काही कॉलम तयार केलेले आहेत म्हणजे स्क्वेअर, आणि त्याच्या आतमध्ये आपण उलटा यू शेप जर तुम्ही इथे ड्रॉ केला जसं की पुढे तुम्ही बघाल तर एक डोअरचा आकार तिथे तयार होऊन जातो, जसं की दरवाजाचा आकार असतो तो. त्याप्रमाणे हे दरवाजे मी इथे ड्रॉ करत आहेत. आता दरवाजे ड्रॉ केल्यानंतर उरलेला जो एरिया असेल तो एरिया आपण बोल्ड करणार आहोत. म्हणजे जे आकृती आपल्याला हवी आहे, जो डायग्राम आपल्याला हवा आहे तो डायग्राम इथे परिपूर्ण होतो आहे. बोल्ड करत असताना विदाऊट टच करून तुम्हाला बोल्ड करायचं आहे. सरफेस असू दे किंवा ऑन स्क्रीन असू देत. आता इकडे एलिफंट ड्रॉ करत आहे मी. बिग एलिफंट आहे, बट त्याच्यामध्ये सगळे फीचर्स तुम्हाला दिसतात की जसं की आईज आहेत, कान आहेत, माऊथ आहे, त्यानंतर सोंड आहे, दात आहे, 4 पाय प्लस शेपूट असे वेगवेगळे अवयव देखील आपण इथे काढणार आहोत. आणि आतील बॉक्समध्ये तुम्ही चेक्स डिझाईन करू शकता किंवा उत्तम असा ग्रेड देखील डिझाईन करू शकता. फिलिंग एलिमेंट देखील तुम्ही डिझाईन करू शकता. आणि आउटर लेअर बोल्ड करायची आहे. ह्या पद्धतीने जसं आपण राईट साईडला काढला तसंच आपण एक लेफ्ट साईडला देखील ड्रॉ करणार आहोत. आणि जरी ॲज इट इज महल स्टार्टअप जर तुम्ही ब्रायडलच्या हातावरती काढताय तरी देखील तो अत्यंत सुंदर दिसणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला तो नक्कीच पहिले ट्राय करून बघायचा आहे. पुन्हा डाव्या बाजूला एक एलिफंट, त्या आतमध्ये एक दची डिझाईन. दची डिझाईन काढताना अत्यंत मायक्रो लेवलवरती काढायची आहे, जेणेकरून मल्टिपल फिलिंग आपण त्या आतमध्ये करू शकतो. आउटर लाईन डार्क करून पहिला लेग्स आणि सोंड याच्यामध्ये अंतर फिल करत आहोत. आणि इतर लेग्समध्ये असलेले 2 पायामधील असलेले अंतर देखील इथे फिलिंग करत आहे. त्यानंतर खाली जर पुढे कंटिन्यू डिझाईन करायचे असेल तर ऑब्वियसली तुम्हाला 2 ते 3 लाईन आणि स्कॅलप ड्रॉ करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.